पैसा येतो पण टिकत नाही. घरात पैसा असतो पण गरिबी जाणवते. कधी वाटतं की कुणीतरी अडथळा आणतोय. शक्य आहे का? पैशावर लागलेली दृष्टी की आपणच करत आहोत काही मोठं चूक? आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात एक गोष्ट नेहमी घडते. महिन्याच्या सुरुवातीला सगळं ठीक असतं, पैसे असतात, खर्चाचं नियोजनही असतं, पण अचानक कुठून तरी एकामागोमाग एक खर्च होऊ लागतात. कोणीतरी आजारी पडतो, घरात अपघात होतो किंवा काही वस्तू बिघडते. जिथे पैसा साठवायचा तिथे तो उलट पसरतो. का घडतं असं? हे सगळं केवळ योगायोग असतो का, की काहीतरी सूक्ष्म अदृश्य शक्ती यामागे कार्यरत असते? आज आपण पाहणार आहोत गरिबीचं खरं कारण आणि त्यामागील उपाय जे केल्याने घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. प्रकरण 1. गरिबीचं अदृश्य शाप. गरिबी म्हणजे केवळ पैशाची कमतरता नाही, ती एक मानसिक, आध्यात्मिक आणि ऊर्जेची कमतरता आहे. कधी घरात खूप मेहनत करणारे लोक असतात पण तरी पैसा काही येत नाही. याचं कारण काय? हे बघा. जिथे सतत भांडणं होतात, जिथे मनात नकारात्मक विचारांचं आक्रं असतं, तिथे लक्ष्मी मातेचं वास्तव्य होत नाही. धन म्हणजे केवळ नोटा नाहीत, ते एक प्रकारचं दैवी ऊर्जा केंद्र आहे. ते टिकवायचं असेल तर वातावरण शुद्ध असायला हवं. प्रकरण 2. श्रीसूक्त, गुप्त शक्तीचा उगम. श्रीसूक्त हे केवळ एक स्तोत्र नाही, ही एक गुप्त ध्वनिशक्ती आहे जी घरात उच्चारली की तेथे लक्ष्मी स्वतः चालून येते. श्रीसूक्तात वर्णन आहे की देवी लक्ष्मी कशी आहे, ती कुठे राहते आणि कोणत्या वातावरणात ती प्रसन्न होते. दररोज सकाळी अंघोळीनंतर घराच्या शांत कोपऱ्यात तांदळाच्या ढिगावर एक तांब्या ठेवावा. त्यात थोडं पाणी आणि फुलं टाकून श्रीसूक्ताचा जप करावा. केवळ 11 वेळा दररोज. ही एक साधी क्रिया, पण तिचा परिणाम अद्भुत आहे. प्रकरण 3. लक्ष्मीपूजनात होणाऱ्या चुका. कधीकधी आपण देवीची पूजा करतो पण तरीही पैसा टिकत नाही, कारण आपण भावना विसरतो. लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त फुलं वाहणं नाही, ती भावनेची पूजा आहे. पूजन करताना देवीला ओवाळा, तिला साडी अर्पण करा किंवा एक लहानसा नाणं तरी तिच्या पायाजवळ ठेवा. तिच्यापुढे मीठ, हळद, कुंकू, तांदूळ हे सर्व अर्पण करताना मनापासून बोला, वजा अम्मा, घरात सुख असू दे, समाधान असू दे, मी जे कमावतो ते तुमचं प्रसाद मानतो. या भावनेमुळे धन अर्जन होत नाही तर टिकून राहतो. प्रकरण 4. घरात झाडांची मांडणी. फेंगशुई नाही, वास्तुशास्त्रही नाही, पण अगदी आपल्या पुराणात सांगितलं आहे घरात कोणती झाडं असावीत यामुळे धन टिकतं. तुळस, रोज सकाळी पाणी घालणं, दिवा लावणं. मोगरा, सकारात्मकता वाढवतो. मनी प्लांट, नावाप्रमाणेच लक्ष्मीचा प्रभाव वाढवतो. पण लक्षात ठेवा, हे झाडं घरात असली पाहिजेत आणि त्यांची निगा राखलेली पाहिजे. सुकलेली तुळस, काटकी झालेला मनी प्लांट हे उलट नकारात्मक ऊर्जा वाढवतात. प्रकरण 5. पिशाच्च दोष, दृष्टी आणि उपाय. कधीकधी घरात सर्व काही योग्य असतं पण तरीही पैसा टिकत नाही. हा असतो पिशाच्च दोष किंवा दृष्टीदोष. घरात आल्यावर अतिथी सतत ताणून जात असतील, झोपेत दडपण येत असेल, वास्तविक खर्च नसतानाही पैसे जात असतील, तर लक्षात घ्या, घरावर दृष्टी आहे. यासाठी प्रत्येक अमावस्येला घराच्या 4ही कोपऱ्यांत सैंधव, लवंग आणि कापूर ठेवून फुकावा. त्याचवेळी ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करत राहा. काही दिवसांत फरक जाणवेल. घरात गरिबी येणं, पैसा न टिकणं हे केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक संकट आहे. तुम्ही वर सांगितलेले उपाय रोज केले तर निश्चितपणे बदल जाणवेल. पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे त्याला योग्य ठिकाणी वापरणं, त्याला घरात टिकवणं. लक्ष्मी केवळ पूजनाने नाही तर नियमित आचरणाने प्रसन्न होते. जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटले तर DHARM कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत घरात दुःख वाढण्यामागे असलेलं एक रहस्यमय कारण. तोपर्यंत शांतता राखा, श्रद्धा ठेवा आणि लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करा.